फोनवरील हे संभाषण ऐका। काय मायला त्याला का म्हणतो तसं बोललास भावा? अरे फक्त हा म्हणलं, काय बोललो मी? काय तुला पटायले? त्याला बोलते, सॅमला बोलते, बोल ना जरा। अरे काय बोललो काय मी? तू सांग बरं म्हणलं तुया काय संबंध आहे? नीट बोल। का म्हणलं काम का भरली का? दुसरा शब्द रॉंग पडला। मारहाण करण्यापूर्वी हे संभाषण झालं होतं। 17 मे 2025 सायंकाळी 4 वाजता हरिनाम सप्ताह संपवून तो परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पोहोचला। त्याला आपल्या घरी जायचं होतं। आई वडील घरी वाट बघत होते। त्याचं नाव शिवराज हनुमान दिवटे। सप्त्याच्या जेवणाचा कार्यक्रम संपवून तो घरी परतत होता आणि अचानक काही तरुणांनी त्याचं अपहरण केलं आणि त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात नेलं। एक संतोष देशमुखांचा तर बळी घेतलाच, परंतु हा सुद्धा काल पार्ट 2 होताच वाचलाय ना। रत्नेश्वर मंदिर परिसरात शिवराजला जमिनीवर पाडून लाठ्या, बांबू आणि बेल्टने मारहाण केली जाते। ते त्याला एखाद्या जनावरासारखं बडवत होते आणि तो जीवाच्या आकांताने जोरजोरात ओरडत होता। ही व्हिडिओ बघून पुन्हा एकदा बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होणार होती की काय अशी शंका मनात उपस्थित राहते। या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे बीडवासियांच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्यात। समाधान मुंढे आणि त्याच्या साथीदारांनी शिवराजला अमानुषपणे मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ त्यांनी चित्रित केला। मारहाण सुरू असताना काही नागरिक घटनास्थळी पोहोचले, त्यामुळे शिवराज वाचला। त्यांनी शिवराजला रुग्णालयात नेलं। नागरिकांनी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे शिवराजचे प्राण वाचले। ह्याला सोडायचं नाही, आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा पास ते मारून टाकायचं माणसं बघितलं। या प्रकरणात समाधान मुंढे, सचिन मुंढे, रोहन वाघुळकर, आदित्य गित्ते आणि तुकाराम गिरी यांना आता अटक करण्यात आली आहे। त्यांना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। तसंच प्रशांत कांबळे, सूरज मुंढे, रोहित मुंढे व स्वराज गित्ते हे 4 आरोपी अद्यापही फरार आहेत। या घटनेनंतर बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या प्रकरणाला जातीय रंग देऊ नका असं आवाहन केलंय। मात्र या घटनेनं बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ स्वतः आरोपींनी शूट केलाय आणि दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं बोललं जात आहे। या आरोपींचे स्थानिक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचं देखील समजतंय। ज्या प्रकारे संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली, अगदी त्याच पद्धतीने शिवराज दिवटे याचंही अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे। नागरिक मध्यस्थीला आले नसते तर ते मला मारूनच टाकणार होते असं शिवराज दिवटे यांनी मीडियाशी बोलताना म्हटलंय। त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होणार होती, जी टळली असंच म्हणावं लागेल। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आरोपींना काय शिक्षा झाली पाहिजे कठोरात कठोर ते देखील आम्हाला नक्की सांगा। तुमचं मत नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।